नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। बिरसा मुंडा चौक सुशोभीकरण व्हायला पाहिजे हे परिसरातील सर्व समाज संस्थापक अध्यक्ष क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा मित्र हो 2-3 वर्षापूर्वी आम्ही इथं शहादातील कर्मचारी मित्र आणि काही सामाजिक संघटनेचे मित्र मिळून आपण इथं बिरसा मुंडा चौक व्हायला पाहिजे आणि इथं बिरसा मुंडा चौकून आपल्याला इथं शहादामध्ये एक भगवान बिरसा मुंडा यांचे चांगलं स्मारक आणि चौक सुशोभीकरण व्हायला पाहिजे। त्यासाठी आपण माननीय आमदार राजेश फडणवीस साहेब यांना पाठपुरावा करून आपण त्यांचा सतत संपर्क साधून आपण जे बिरसा मुंडा स्मारक चौक सुशोभीकरण आणि स्मारकाचं जे आपण पूजन केलेले आहे त्यासाठी आपल्याला राजेश फडणवीस यांचा खूप मोठा सहकार्य लाभलेला आहे। तरी आज खूप वर्षापासून आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच 78 वर्षानंतर एक भव्य दिव्य असं बिरसा मुंडा स्मारक सुशोभीकरण होईल आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील परिसरातील सर्व आदिवासी बांधवांना त्याच ठिकाणी येण्याचं बसण्याचं आणि त्याचा बिरसा मुंडा यांचा इतिहास आणि त्यांचे जे प्रेरणास्थान आज सर्व समाजांना लाभेल आणि त्यामुळे आज आम्ही इथे जमलेल्या सर्वांना एक आनंद होते की काही वर्षापासून एक जिल्ह्यामध्ये आणि एक शहादा तालुका हा एक चळवळीचा तालुका म्हणून म्हटलं जातो, परंतु खूप प्रतीक्षेनंतर आज आमची आदिवासी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज आम्ही इथं बिरसा मुंडा चौक सुशोभीकरणाचं कामाचं छोट्याखानी एक भूमिपूजन कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि मी नंदुरबार जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यातील आधी माजी पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व सर्व संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि युवा युवतींना आवाहन करतो की येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी जे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 125वी जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करूया आणि उत्साह साजरा करताना आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपला इतिहास जपला पाहिजे। त्यामुळे सर्व बांधवांनी आपल्याकडे असलेले गावातील डोल, मांजव्यात, कित्री, पेपाऱ्या आणि आपल्या आदिवासी वेशभूषात येऊन आपण देशासमोर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला पाहिजे की एक शहादा तालुक्यात त्या दिवशी आपण एक आदिवासी परंपरा टिकवत आहे आणि आपले क्रांतीवीरांचे आपण इतिहास जपसण्या करत आहे आणि त्यामुळे तिथंच आपण विनंती करतो आणि तसेच आपण त्या दिवशी आपण जे आपले आदिवासी क्रांतिकारी जे लेखक आहे, कवी आहे, साहित्यिक आहे किंवा इतर मान्यवरांचा सुद्धा आपण जे आपल्याला क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारकासाठी जे देणगी दिलेले त्यांचेसुद्धा आपण त्यांचं त्या दिवशी आपण ताफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तरी मी आवाहन करतो सर्व बांधवांना की येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची 125व्या जयंतीला आपण आपल्या परिवारासह, आपल्या कुटुंबासह इथं उपस्थित राहावे हे मी सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा। जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा। अमो आका एक से, अमो आका एक से, थांबणार नाही, थांबणार नाही, आमची चळवळ थांबणार नाही, थांबणार नाही, थांबणार नाही, आमची चळवळ थांबणार नाही। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा की साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।